नमस्कार मित्रांनो, माझा कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोण आहे तो व्यक्ती ज्याने महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची झोप उडवली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व बनलं आहे. मी बायकोला सांगताना सांगितलंय, हे बघ, आलो तर तू गेलो तर समाजाचा कुंकूपासून तयार आहे. काही वर्षांपूर्वी ज्यांना कोणी ओळखत नव्हतं त्याच व्यक्तिमत्वाला सध्या पूर्ण महाराष्ट्र राज्य डोक्यावरती घेऊन फिरत आहे. ते आहेत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982ला झाला. मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील माथुरी गावचे आहेत. काही वर्षांपूर्वी जालन्यातील अंकुशनगरात ते स्थायिक झाले. सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्यानंतर 12वीसाठी ते गेवराईच्या महाविद्यालयात आले. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला, परंतु कधी महाविद्यालयात गेलेच नाहीत. वडिलांना शेतीत मदत करण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त वेळ ते शेतीसाठी देत होते. शेती करत असताना त्यांनी महापुरुषाच्या संदर्भातील पुस्तके वाचण्याची आवड जोपासली. गावात महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला ते भाषण करायचे. अत्यंत साधी राहणी, बोलीभाषेचा छाप आणि साधी सोपी उदाहरणे यातून त्यांचा प्रभाव वाढत गेला. 2008 मध्ये त्यांनी सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्यांना थेट भिडण्याचे धाडस आणि माणसे जोडण्याची कला यातून त्यांचे संघटन वाढत गेले. सुरुवातीला काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली. नंतर काँग्रेस पक्ष सोडून 2011ला त्यांनी शिवबा या संघटनेची स्थापना केली. शिवबा संघटना स्थापन केल्यानंतर त्यांचे राज्यभर दौरे सुरू झाले. त्यासाठी त्यांनी एक जुनी टाटा सुमो आणि एक जुनी इंडिगो कार घेतली. 2-3 वर्षात संघटनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने फिरण्यासाठी पैशांची निकड भासू लागली. त्यातून त्यांनी अंकुशनगर येथे असलेली 1.5 एकर जमीन विकून टाकली. छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावे म्हणून जरांगे पाटलांनी 2013 या वर्षी अमोल कोल्हे यांच्या शंभूराजे या नाट्याचे प्रयोग बीड, जालना, शहागड व अंबड येथे आयोजित केले होते. विना तिकीट प्रवेश करणे, नाटकादरम्यान धुडगूस घालणे यातून त्यांना भरपूर आर्थिक नुकसान सोसावे लागले. याच नाटकांदरम्यान 1 हत्ती आणि 2 घोडे दगावले. याचीही भरपाई जरांगे पाटलांनाच द्यावी लागली. नाटक आयोजित करण्यात आले होते त्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाचेही नुकसान झाले. तेव्हा तत्कालीन क्रीडा अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी जरांगे पाटलांना नोटीस बजावली. यातून दोन्ही वाहने आणि माथुरी गावातील जमीन त्यांना विकावी लागली. मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून खूप सारे आंदोलने केली, परंतु यामध्ये काही आंदोलने अशी आहेत ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2013ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढण्यात आली होती. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी त्यावेळी सुद्धा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 दिवस उपोषण केले होते. शिवाय छत्रपती संभाजीनगरला रेल्वे रोको आंदोलनही केले होते. 2014 मध्ये संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचे मनोजदादा जरांगे पाटील यांनी नेतृत्व केले. 2016 पर्यंत शिवबा संघटनेच्या शाखा महाराष्ट्रभर पसरल्या होत्या. कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर अहमदनगर न्यायालयाच्या आवारात जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात जरांगे पाटलांसह 24 जणांची नावे होते, परंतु पोलीस तपासात 4 जण निष्पन्न झाले. त्यावेळी त्यांना अंकुशनगर येथील राहते घर तारण ठेवून जामीन आणि अन्य कारणांसाठी पैशांची तडजोड करावी लागली. 2021ला जेव्हा आरक्षण रद्द झाले तेव्हा जरांगे पाटलांनी विविध जागी आंदोलने केली. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे झालेल्या 3 महिन्यांच्या आंदोलनात भरपूर लोकांनी सहभाग नोंदवला होता. मनोजदादा जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट 2023ला उपोषण सुरू केलं होतं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी होती. 3 दिवस त्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही, परंतु 1 सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी बळाचा वापर केला गेला. यामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. भरपूर जण जखमी झाले आणि पूर्ण राज्याचे लक्ष मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे वेधले गेले. त्यानंतर मनोजदादांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भरपूर सभा घेतल्या. या सभांनंतर 24 सप्टेंबर रोजी अंतरवली सराटीत सभेचे आयोजन केले गेले. प्रचंड मोठी अशी सभा मनोजदादा जरांगे पाटलांनी आयोजित करून दाखवली आणि अखंड मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला.
सरकारच्या भरपूर खोट्या आश्वासनानंतर मनोजदादा जरांगे यांनी मुंबईवरती ऐतिहासिक रॅली काढून आझाद मैदानावरती आमरण उपोषण करायचे ठरवले. सदर निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि कोटींच्या संख्येने लोक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईमध्ये गेल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मनोजदादांच्या समाजासाठीच्या कार्याला बघता त्यावरती संघर्ष योद्धा नावाचा चित्रपटही बनवला गेला आहे. मनोजदादा जरांगे पाटलांच्या या एकजुटीची खरी ताकद लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांना कळाली. मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास 10 लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार निवडून येऊ शकले नाहीत. सद्यस्थितीत मनोजदादा जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. भूमिका स्पष्ट केली नसली तरीही अनेक मतदारसंघात 18 पगड जातींचे उमेदवार देण्याची मनोजदादा जरांगे पाटलांची तयारी चालू आहे. आत्तापर्यंत मनोजदादांनी महाराष्ट्रभरात भरपूर सभा घेतल्या आहेत, ज्यांना लाखोंच्या संख्येने लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर याचे मोठे श्रेय मनोजदादा जरांगे पाटलांना दिलं पाहिजे. अशा अनेक माहितीशीर व्हिडिओ बघण्यासाठी माझा कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.